जोरे मी इयत्ता 8वी संस्कार. माझ्या शाळेचे नाव भैरव विद्यालय. मी 7वा धड्यात अण्णाभाऊंची भेट. माझ्या आकाशवाणीवरील कार्यक्रम फारच गाजत राहिले. ते अण्णाभाऊ साठेंनी बऱ्याचदा ऐकले. एकदा अण्णाभाऊ साठे यांनी मला चिराग नगरात येऊन भेटा असा भिकाजी कौतुक सौंदर्य या माझ्या मित्राकडे निरोप पाठवला. मला अत्यानंद झाला. एवढ्या मोठ्या माणसांना मला भेटायला बोलवणे म्हणजे काहीतरी शाहिरी कार्यक्रम असावा. दुसऱ्या सायंकाळी 4च्या सुमारास चिराग नगरीची खाचर काळजाची ओबडधोबड वाट तुडवत अण्णांचं घर विचारत एका झोपडीपाशी आलो. त्या झोपड्याच्या दारात वडलीला बालवंती सुकत घालत असलेल्या बाईला अण्णाभाऊ साठेंचं घर कोणतं म्हणून विचारलं. ती म्हणाली, ही बघा डाव्या अंगणा असंच मोर जावा, तिथं चायवाल्याचा हॉटेल आहे. अगं त्याच्याच मोरल्या अंगाला विचारा, तिथं जयवंताबाई राहते. मी म्हणालो, अहो ताई, मी अण्णाभाऊ साठेंचं घर विचारते. ती म्हणाली, अहो मग मी तेच की सांगते. अहो जयवंताबाई यांना ती अण्णांची मालकीण आहे. जावा कडकरण. चिराग नगरातील ही वाट सदा न कदा चिखल पाण्यात डोलत पडली या कडकणाने जावा. मी पुढे नेमका चायच्या हॉटेलजवळ गेलो. चायला विचारलं, अण्णाभाऊ साठेंचं घर कोणतं? ओ क्या वो 5वां झोपडा है ना, वहाच अण्णा रहते हैं. त्यांना दुरून घर दाखवलं. मी झोपड्याच्या दारात जाऊन पोचलो. दारातून अण्णाभाऊंना हाक मारली. 4.5 फूट उंचीच्या माझ्यासारखीच काळी सावळी मूर्ती घामे जळलेल्या अंगानंच बाहेर आली. अण्णाभाऊंना मी प्रथमच पाहत होतो. त्यांनी मला ओळखलं. तुम्ही विठ्ठल उपमा शाहिरी ना? मी होय म्हणालो. या असं म्हणून मला त्यांच्या झोपडीत नेलं.